नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. ही भाजी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला. बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतली. हा बटाटा किसून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची. 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचंय आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे. इथे आपण हॉटेल स्टाईल व्हेज मराठा बनवत आहोत, तर भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी आपल्याला किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे. आता ज्या वाटीने आपण भाज्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचंय आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालून घ्यायची. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. 1 चमचा धणे पावडर घालायची. 1 चमचा जिरे पावडर घालायची. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घातलं. पाव चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली. आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला मऊसूत पीठ हे मळून घ्यायचं आहे. बटाटा घातलेला आहे, यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहे. याला पाणी सुटतं, त्यामुळे यातच पीठ आपल्याला मळून घ्यायचे. पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे. जेवढं मी तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे. याचे आपल्याला कोफ्ते तयार करायचे आहे, तर त्यासाठी पीठ हे सैलसरच मळून घ्यायचं आहे. जर पीठ हे घट्ट मळलेलं असेल तर कोफ्ते यातून कच्चे राहू शकता. कोफ्ते तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे. साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे. इथे मी हे सगळे कोफ्ते याच पद्धतीने तयार करून घेतले. आता कोफ्ते फ्राय करण्यासाठी तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलं. यामध्ये हे कोफ्ते घालून घ्यायचे. कोफ्ते आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे. कोफ्ते एका साईडने फ्राय झाल्यावरती कोफ्ते पलटून घ्यायचे आणि कोफ्ते दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे. कोफ्ते इथे मी फ्राय करून घेतलेले आहे, बघू शकता. मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे कोफ्ते आपले फ्राय झालेले आहे. आता भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया. कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये आपल्याला 1 वाटी उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. 1 चमचा जिरं घालायचे. 1 चमचा धणे घालायचे. 4 ते 5 काजू घालायचे आहे. 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 2 चमचे यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती चांगले भाजून घ्यायचे आहे. इथे मी हे सगळे जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहे, बघू शकता या पद्धतीने. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. थोडंसं यामध्ये पाणी घालायचे आणि वाटण अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे, बघू शकता या पद्धतीने. वाटण तयार झालेलं आहे. आता भाजी कशी बनवायची ते बघूया. कढईमध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल गरम करून घेतलंय. यामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला घालून घ्यायचे. वाटण सुरुवातीला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता लगेच यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा तिखट घालायचे. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी. 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा. किचन किंग मसाल्यामुळेच भाजीची चव अगदी हॉटेलसारखी लागते. 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा. पाव चमचा हिंग घालायचे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे हे वाटण मी परतून घेतलेलं आहे, बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची. आता यामध्ये पोहे खायचा 1.5 चमचा दुधावरची साय घालून घ्यायची. दुधावरची साय वापरल्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अप्रतिम चवीची तयार होते. 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी बारीक क्रश करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची. सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता मसाल्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला 2 मिनिटं मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायचे. इथे 2 मिनिट झालेले आहे. आता झाकण काढून घेऊया. बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आलेला आहे. यावरनं समजायचं मसाला इथे आपला अगदी परफेक्ट असा भाजून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचे. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. याला मिक्स करून घ्यायचे.
तुम्ही या भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची, कारण हॉटेलच्या भाज्या असतात तर त्या घट्टसर असतात, जास्त सैलसर नसतात। त्यामुळे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये पाणी हे कमी जास्त देखील करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची। इथे ही भाजी मी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। भाजीला चांगली उकळ आलेली आहे। आता यामध्ये हे फ्राय करून घेतलेले कोफ्ते आपल्याला घालून घ्यायचे आहे। कोफ्ते घातल्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा ही भाजी 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तयार झाली इथे आपली ही व्हेज मराठा। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला ही भाजी अप्रतिम तयार होते। भाजी लगेच बाउलमध्ये सर्व करून घेऊया। भाजी अशी सर्व करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे। बघितले ना, अगदी हॉटेलसारखी व्हेज मराठा आज आपण घरच्या घरी तयार केली। चवीला अगदी भन्नाट लागतो हा व्हेज मराठा। नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2, इथे मी 250 ग्रॅम मोड आलेली मटकीची उसळ घेतलेली आहे। उसळ 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलं। उसळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। आता मटकी बुडेल इतपत यात पाणी घालायचे, चिमूटभर हळद घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। उसळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता आपण भाजीसाठी वाटण कसं बनवायचं ते बघत आहोत। त्यासाठी अर्धी वाटी कापून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे। 1 वाटी इथे मी उभा कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे। पाव वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। तुम्ही तर सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। पोहे खायचा 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतली, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई गरम करून घेतली, यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि पोहे खायचा 1 छोटा चमचा यात तेल घालून घेतलं। आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घेतलेला आहे, बघू शकता या पद्धतीने। आता हा कांदा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे, लसणच्या पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचे। हे सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे। याला भाजून घेतलेला आहे, बघू शकता। याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे। डाळीला हलकेसे काळे डाग येईपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचे। तुम्हाला जर फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही ते काजू सुद्धा वापरू शकता। डाळ भाजून घेतली, आता हिला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो हलकं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। इथे हे टोमॅटो भाजून घेतलेला आहे, बघू शकता टोमॅटो मऊ झालेला आहे। याला देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये हे सगळे भाजून घेतलेले मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचे। जायफळ घातल्यामुळे भाजीचा सुगंध खूप छान येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम चवीची तयार होते। थोडंसं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे। इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता। टोमॅटो घातल्यामुळे वाटणला रंग बघा काय मस्त आलेला आहे। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली उसळ देखील शिजली गेलेली आहे, बघू शकता। उसळ देखील मस्त मऊ झालेली आहे। आता भाजी कशी करायची ते आपण बघूया। आता कढईमध्ये पोहे खायचे 6 छोटे चमचे तेल घालायचे। तेल आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला यात कांदा घालायचे। कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचे। इथे मी कांदा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे। काळ्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। इथे तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता किंवा घरातील कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरी देखील चालू शकतं।
पाव चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालून घेतली। सगळे मसाले गॅसच्या अगदी मंद आचेवरती 1 ते 2 सेकंद आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालायचं म्हणजे मसाले हे जळणार नाही। इथे मी हे मसाले भाजून घेतलेले आहे। आता तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण संपूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत चांगलं परतून घ्यायचे। जसं जसं हे वाटण परतलं जाईल तसं तसं या वाटणाचा रंग लालबुंद डार्क असा दिसायला लागतो आणि या वाटणाचं टेक्स्चर रव्यासारखं रेवाड दिसायला लागतं। यावरनं समजायचं वाटण इथे आपलं चांगलं परतून झालेलं आहे। वाटण इथे मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। सांगितल्याप्रमाणे बघू शकता वाटणाला छान लालबुंद रंग आलेला आहे आणि अगदी रव्यासारखं टेक्स्चर या वाटणाला आलेलं आहे। यावरनं समजायचं वाटण इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। असं जर वाटण भाजलं गेलं तरच भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते आणि जशी हॉटेलमध्ये भाजी मिळते त्याच चवीची भाजी ही घरच्या घरी तयार होते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। साधारण अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलं। याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 2 मिनिटं हा मसाला वाफेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे। बघू शकता मस्त असं वाटणावरती तेलाचा कट आलेला आहे। यावरनच समजायचं आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये ही शिजवून घेतलेली उसळ घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे। भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागणार आहे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालत आहे। पाणी तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता। बघू शकता इथे आपली मस्त अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। जर तुम्ही भाजीवरती झाकण ठेवून भाजीला शिजवून घेतलं तर भाजीवरचा जो कट असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि भाजीवरती फार फेस येतो। त्यामुळे झाकण न ठेवताच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे आणि भाजीला उकड देखील आलेली आहे। मस्त अशी मटकीची भाजी इथे आपली तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी चमचमीत मटकीची भाजी। चवीला अगदी छान लागते। 3 पोळ्यांऐवजी तुम्ही 4 पोळ्या कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही। ही भाजी भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। प्रकार क्रमांक 3, 5 छोट्या साईजची काटेरी वांगी घेतलेली आहे। ही वांगी जांभळ्या आणि पांढऱ्या शेडमध्ये आहे। तुम्ही पूर्णपणे इथे जांभळी वांगी वापरू शकता किंवा पांढरी वांगी वापरली तरी देखील चालू शकतं। आता ही वांगी आतून कट करून घ्यायची आणि आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे। वांगी अशी कट करून चेक करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे म्हणजे वांगी आतून काळी पडणार नाही। अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेतली आणि पाण्यामध्ये घातली। आता कुकरमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं। आता यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे। अशी ही वांगी गरम तेलामध्ये घातल्यामुळे वांग्यांचा जो स्मोकी फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान लागतो। आता ही वांगी आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। जोपर्यंत या वांग्यांना हलकेसे ब्राऊन डॉट्स येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं। बघा वांगी मी परतून घेतली। असे वांगी परतून घेतल्यामुळे भाजी चवीला अगदी छान तयार होते। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं यात मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी अडणी लागणार नाही। पुन्हा याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे। आपल्याला ही वांगी 50% शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी फक्त कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। 50% वांगी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि 50% वांगी आपल्याला भाजीच्या रस्स्यामध्ये शिजवायची आहे। आता वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचे। एक मीडियम साईजचा कांदा मी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतलेला होता तर तो यामध्ये घालायचे। 1 चमचा भाजून घेतलेले धणे घालायचे आहे आणि इथे मी 1 चमचा फुटाण्याची डाळ भाजून घेतलेली आहे। अशी फुटाण्याची डाळ यामध्ये घातल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजीला छान घट्टपणा येतो आणि त्यामुळेच भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होते।
यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता 1 इंच आलं आणि 6 ते 7 इथे मी लसणाच्या पाकळ्या यात घातल्या। पाणी न घालता सुरुवातीला याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। आता याला बारीक करून घेतलं, यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढे हे वाटण बारीक करून घ्यायचं, त्यामुळेच आपला जो रस्स्यासाठी मसाला आहे तो अगदी छान तयार होतो। आता इथे आपली जी वांगी आहे तर ती सुद्धा मी 50% शिजवून घेतलेली आहे। जर बोट याला लावून बघितलं तर हलकीशी वांगी आपल्याला सॉफ्ट लागत आहे आणि हलकीशी कडक लागत आहे। अशीच आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे। आता इथे मी कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं कांदा, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचंय। संपूर्ण वाटण यामध्ये आपल्याला घालायचंय। वाटण सुरुवातीला तेलामध्ये मिक्स करून घेतलं। आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलं रंगासाठी आणि 1 चमचा इथे आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा आहे। या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। किंवा जर असा मसाला नसेल तर तुम्ही ते घरातील जो साठवणीचा रेग्युलर मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता। याला मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। बघा इथे मसाला परतून झालेला आहे, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट यामध्ये मी घालून घेतलाय। असं शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होते। आता यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून आपल्याला या मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि या मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। असा जर तेलाचा कट आला तर यावरून समजायचं आपला मसाला अगदी परफेक्ट असा आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जी वांगी शिजवून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे। वांगी अगदी हलक्या हाताने आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला या वांग्यांवरती एक वाफ काढून घ्यायची आहे। असे यावरती वाफ काढून घेतल्यामुळे वांग्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो। वांगी शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तर ते पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। याला सुरुवातीला मिक्स करून बघायचे। भाजी थोडीशी मला घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। इथे मी पाणी गरम करून घेतलं, 1 ग्लास पाणी इथे मी यामध्ये घातलंय। तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। लक्षात ठेवायचं मीठ बेताने घालायचं, कारण आपण वांगी शिजवताना देखील मीठ घातलं होतं। मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवून आपल्याला वांगी शिजवून घ्यायची। आधी आपण 50% वांगी शिजवून घेतली होती, आता झाकण ठेवून पूर्ण 100% मी इथे वांगी शिजवून घेतली। इथे आपली वांगी शिजली गेलेली आहे। मला चेक करून घ्यायचंय। बघू शकता मऊसूत असे हे वांगे आतून शिजले गेलेले आहे। तयार झाली इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी ही वांग्याची भाजी। सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। बोट चाकून खाली एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट भाजी तयार झाली। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही। त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आणि पाव वाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात, तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे। सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तो ओलं खोबरं पण वापरू शकता। 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे। 1 चमचा खसखस यामध्ये घालायची आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेले आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया।
3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं। टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे। इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत। तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनिटं बरोबर शिजवून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढायचं। आता आपण भाजी चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता वांग बघून घेऊया। वांग देखील छान मऊसूत शिजलेलं आहे। इथे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे। आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे। मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5 मध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। हे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आता मकीचे दाणे शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहे। यामध्ये पाव वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या। 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। वाटण तयार होतं तोपर्यंत इथे आपले हे मकीचे दाणे सुद्धा शिजले गेलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचे। बटरऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घातला आणि एक मोठा साईजचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे।
आता कांदा चांगला परतून झाला, यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचंय। टोमॅटो आपल्याला हलकसं मऊ होईपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचंय। आता टोमॅटो देखील चांगलं परतून झालं, आपल्याला याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचंय, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात। यामध्ये आपण काजू, आलं, लसूण आणि मकीचे दाणे घालून घेतले होते। संपूर्णच वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे, पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं, तर त्याला काही वाटण लागलेलं होतं, त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचंय। याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी बघत आहोत। भाजीला चव देखील हॉटेल स्टाईल येण्यासाठी आणि त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा घालू शकता, किंवा तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम सुद्धा नसेल आणि दुधावरची साय देखील नसेल तर तुम्ही ते 2 चमचे दही घालू शकता। याला मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घ्यायचं। आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घ्यायचे, याला छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय, पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं। जी हॉटेल स्टाईल भाज्या असतात तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जात नाही, अशाच पद्धतीची थोडीशी घट्टसर ही भाजी असते। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त असा कट आलेला आहे आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसत आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पनीर आपल्याला असं यावरती किसून घालायचं आहे, म्हणजे भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होते। जर पनीर नसेल तर इथे तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाली इथे आपली हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी। चवीला अगदी भन्नाट अशी ही तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही या भाजी सोबत चपाती खाऊ शकतात, नान खाऊ शकतात किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।